तर चला दोन्ही टीम्सला विनंती जसे बघा स्पीड अप करायचं आपण पाहतोय. ज्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धाचा खेळ जसा चालू होईल आपल्याला आवाज ऐकायला मिळेल याच परिसरातील एक अतिशय सुंदर आवाज आपण पाहतोय. सूरज वाघ यांचा आवाज आपल्याला निश्चित स्वरूपात ऐकायला मिळेल आपण पाहू शकाल. थँक्यू स्वप्नील सर, चांगला आवाज ऐकला आपण स्वप्नील सरांचा. वळ्या मैदानाकडे शेवटची लढत असल आपण पाहू शकला. एका बाजूला धामणी संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करल घरघरचा पिवाडी संघ, दोन बल्लाटे संघ असतील. चांगला युद्ध पाहायला मिळालं. 3 षटकांचा सामना राहिला. पहिला गोलंदाज आपण पाहतोय संतोष खंडवीला. पहिला चेंडू आपण पाहतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल. पहिला धक्का आपण पाहतोय, पहिला धक्का लागलाय खारघरचा पिवाडीला. आपण पाहतोय फलंदाज शरद वाघ आउट. मॅच मध्ये आपण आपल्याला पाहायला मिळाली एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. जे वाघोबा क्रिकेट संघ धामणी आयोजित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ धामणी चषक 2025 भव्य दिव्य पर्व पाहायला मिळते. कमालीची स्पर्धा पाहतो आपण. शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला धामणी संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय खारघर चापेवाडी संघ, दोन बल्लाटे संघ असतील. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली संतोष हा गोलंदाज आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी राहिली. पहिलाच फलंदाजीला बाद केला. नवीन फलंदाज आपण पाहतोय अक्षय भारतीला. हा देखील पंच आमच्याकडे वळतीला. हा अव्वांतर चेंडू असेल. संघाचा श्री गणेश केला या एक धाबेने आपण पाहतोय. खारघर चापेवाडी संघाचा खराब चेंडू अतळ संतोष हा गोलंदाजानं. हा देखील हलक्या हाताने पेस केला आपण पाहतोय. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. एक धाव सहज पूर्ण दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल. दोन देखील धावा सहजरित्या पूर्ण. या दोन धावने जर विचार केला संघ जाऊन पुढे सरसावला. स्कोरबोर्डवरती धावा जोडले गेलेत. 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी राहिली संतोष खंडवीला. अद्यापर्यंत एकही मोठा फटका मारू दिला नाही गोलंदाज संतोष खंडवीला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी राहिली. हा देखील आपण पाहतोय ऑफ साइडला चेंडू आलाय. एक धाव सहजरित्या पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण राहिले दिनेशच्या माध्यमातून. ही अतिरिक्त एक धाव या एका धावीने देखील संघ पुढे सरसावला. स्कोरबोर्डवरती धावा जोडले गेलेत. 4 धावा आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी राहिली अद्यापर्यंत संतोष खंडवीला पाहतो आपण. चांगली गोलंदाजी. हा देखील आपण पाहतोय अप्पर कटचा फटका, कमालीचा फटका पाहतोय आपण. चेंडू गेलाय सीमा रेखा पार. हा येतोय दमदार चौका. अप्पर कटचा चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला. फलंदाज आपण पाहू शकाल विजय पारधीच्या बॅटमॅन चौकार पाहायला. या 4 धावा, या 4 धावीने जर विचार केला संघ जाऊन पुढे सरसावला. स्कोरबोर्डवरती धावा जोडले गेले. 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक बाद आपल्याला पाहायला मिळतोय. एका फलंदाजाला बाद केलाय संतोष हा गोलंदाजानं. हा देखील चेंडूला सन्मान दिलाय. क्रिकेटचं सौंदर्य. चांगली गोलंदाजी पाहतो आपण संतोष खंडवीच्या माध्यमातून. एक मोठा फटका आला त्यानंतर चांगली कमबॅकिंग गोलंदाजी पाहतो आपण संतोष खंडवीला. हा शेवटचा चेंडू असेल. ह्या षटकातील आपण पाहतोया पॉवर प्लेचं षटक होतं, हणमारीचं षटक होतं. चांगली गोलंदाजी राहिले अद्यापर्यंत संतोष खंडवीला पाहतोय. रिव्हर्स अटॅम्प करायचा होता. रिव्हर्स सक्सेसफुल. चेंडू गेला आपण पाहतोय गोळीच्या वेगानं. हा येतोय दमदार चौकार. या चौकाराच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरसलोय. धावफलकाचा जर विचार केला धावा जोडले गेले 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला. विजय पारधीच्या बॅटमधना 2 चौकार पाहिले आपण. चांगली फलंदाजी राहिली संतोष खंडवीनं. 6 चेंडू अतळ
एका फलंदाजाला बाद केलं आणि 12 धावा खर्च केले. चांगली गोलंदाजी राहिली होती. 2 चौकार आलं. चांगली फलंदाजी देखील राहिली. विजय पारधीच्या बॅट बंदा 2 चौकार पाहिली. शेवटची लढत असेल. एका बाजूला आपण पाहतोय दामणी बनाम खारघरचा पिवाडी संघ. 2 नामवंत संघ असतील. 2 बल्लाढ्य संघ, 2 ताकदीबार संघ. चांगली लढत पाहतोय आपण. मागचा सामना पाहिला होता आपण धामणी बनाम देरंग. धामणी संघाने सामना जिंकला. थेट सुपर 12 मध्ये दाखल केलं. आपण पाहतोय सुपर 6 ची लढत पाहतोय आपण. चांगली लढत पाहतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिल्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय नरेश जुगरेला. चांगली गोलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये. स्ट्राईक एंड वरती सज्ज फलंदाज आपण पाहतोय अक्षय पारधीला. एक चांगला बिगिटर फलंदाज असेल खारघरचा पिवाडी संघाचा. हा देखील क्रॉस लाईन शेंडी गोळ्याचा होता. आपण पाहतोय पंचांचं बोर्ड आकाशात. फलंदाज आपण पाहतोय अक्षय पारधी. बॅक टू द आउट. कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली आपण नरेश जुगरेच्या माध्यमातून. पहिल्या चेंडू अतळा फलंदाजाला बाद केला. आपण पाहतोय अक्षय पारधीला बाद केलं. चांगली गोलंदाजी. 2 फलंदाजाच्या मोबदल्याला 12 धावा धावपलकावरती आपण पाहतोय खारघरचा पिवाडी संघाच्या. आपण पाहतोय धामणी संघाचा जर विचार केला स्वतःच होम ग्राउंड असेल, भरपूर अंदाज असेल या मैदानाचा. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी राहिली अद्याप धामणी संघ. आपण पाहतोय गोलंदाज आपण पाहतोय नरेश जुगरेला. आमचे मेन पंच पाहतोय आकाशदादा शेळके. तर लेग पंच आपण पाहतोय नाना खंडवीला. 2 नामवंत पंच असतील. हा देखील आपण पाहतोय पंचांकडे अपील असेल. नाकार धरले पंचानं. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. कमबॅकिंग गोलंदाजी पाहतो आपण नरेश जुगरे. चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी. चांगली गोलंदाजी पाहतो आपण. 2 चेंडू फेकले, अजून एकही धाव खर्च केले नाही गोलंदाज नरेश जुगरेला. हा देखील आपण पाहतोय हलक्या हाताने पेस केलं. कार्पेटच्या साने चेंडू आला. एक धाव सहज पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल. 2 देखील धावा सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धाव्याचा देखील प्रयत्न असेल. नाकार केलाय फलंदाजानं. या 2 धावांनी जर विचार केला संघ जाऊन पुढे सरचवलाय. स्कोरवरती धावा जोडले गेले. 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 फलंदाजाच्या मोबदल्याला धावफलकाचा विचार केला तर 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी राहिली आणि जुगरेचं कौतुक करावे लागेल. अजूनपर्यंत 3 चेंडू अत्तळे 2 धावा खर्च केला. एका फलंदाजाला बाद केलं. अजूनपर्यंत एकही मोठा फटका आला नाही. चांगली गोलंदाजी. हा देखील आपण पाहतोय सुपला शॉट खेळण्याच्या नादात चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल. आपण पाहू शकाल झेल कॅरी करता आला नाही या क्षेत्ररक्षकाला. आपण पाहू शकाल एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. अतिरिक्त एक धाव. एका धावने जर विचार केला संघ जाऊन पुढे सरचवलाय. धावफलकाचा जर विचार केलाय 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी राहिली अद्याप नरेश जुगरेला. आपण पाहतोय एकही मोठा फटका मारू दिला नाही. कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण नरेश जुगरे. भरपूर अंदाज असलेल्या मैदानाचा. हलक्याने स्वतःच्या फॉलोअप थ्रो मध्ये चेंडू अडवलाय. डोक्याची गंड. आपण पंचांचं बोर्ड आकाशात. फलंदाज आपण पाहू शकाल जगदीश मध्ये. बॅक टू द आउट. स्वतःच्या फॉलोअप थ्रो मध्ये चेंडू अडवला. फलंदाजाला बाद केलं जगदीश मध्येला. आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी राहिली नरेश जुगरेला. पाहतोय आपण कमालीची गोलंदाजी. मित्रांनो जर गोलंदाजी जर आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या वाल्या पाहिजे. कमालीची गोलंदाजी नरेश जुगरेसाठी. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय भारत वाघला. पाहतोय आपण 3 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा धावपलकावरती जोडले गेले. तर चांगली गोलंदाजी.
नरेश जुगरीला आपण पाहतोय शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातीला. हा देखील आपण पाहतोय फुलटो चेंडू होता. आपण पाहतोय या गचाळ क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू गेलाय आपण पाहू शकला. हा येतोय आपण पाहतोय या विजय वाघच्या बॅट मधला एक दमदार विजय पारदीच्या बॅट मधला एक दमदार चौकार पाहायला मिळाला. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. या चार धावांनी जर विचार केला संघ जाऊन पुढे सरसावल्यास कुठपर्यंत दफा जोडले गेले तर 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. दोन षटकाचा खेळ समाप्त. 3 गडांच्या मोबदल्यात 19 धावा धावपलकावरती जोडले गेले तर आपण पाहतोय ही स्पर्धा साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. चांगली क्लिअरिटी आपण पाहतोय या धावपलकाचा जर विचार केला धावा जोडले गेले तर 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय या चांगली गोलंदाजी आपण पाहिले. नरेश जुगरीच्या माध्यमातून एक चौकार आला. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय पप्प्या पारदीला. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. देहरंग विरोधामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. पप्प्या पारदीला आपण पाहतोय एक नामवंत खेळाडू असेल. अष्टपैलू खेळाडू असेल. धामणी गावचा आपण पाहतोय पप्प्या पारदीला. पहिल्या चेंडू फेकण्यासाठी फुलटॉस चेंडू होता. क्रॉस लाईन चेंडू खेळायचा होता. आपण पाहतोय एक लेग बायची धाव पाहायला मिळाली आपल्याला. अतिरिक्त एक धाव एका धावने जर विचार केला संघ जाऊन पुढे सरसावल्यास कुठपर्यंत धावा जोडले गेले तर 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ताकद आहे धामणी संघाची. फलंदाजी देखील ताकद आहे. यातील मात्र काही शंका नाही. हा देखील लोअर फुलटॉस चेंडू होता. आपण पाहतोय कार्पेटने चेंडू केले. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न असलेला 2 देखील धावा सहजरित्या पूर्ण. या 2 धावा धावपलकाचा विचार केला गेला 3 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा धावपलकावरती जोडले गेले. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. आता मात्र स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय विजय पारदीला. अद्यापर्यंत चांगली फलंदाजी राहिली. त्याच्या बॅट पर्यंत आपण 3 चौकार पाहिलेत. विजय पारदीला पाहतो आपण. चला स्पीडअप करायचे मित्रांनो. शेवटची लढत आपण पाहतोया. हा देखील रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. मालेची गोलंदाजी पाहतो आपण. पप्प्या पारदीला पाहतो आपण. चांगली गोलंदाजी. भरपूर अंदाज असेल या मैदानाचा. भरपूर सराव करतो या मैदानावरती आपण पाहतोय पप्प्या पारदीला. भरपूर अनुभव असेल या गोलंदाजाकडं. हा देखील आपण पाहतो बॅटची नाही लागली होती. फलंदाज आपण पाहतोय विजय पारदीच्या खेळीचा अंत. विजय बॅक टू द आउट. चांगल्या फलंदाजाला बाद केला आपण पाहतोय पप्प्या पारदीनं. पप्प्या पारदीचा जर विचार केला ना ह्या ग्राउंड वरती सलग 13 चेंडू मध्ये 13 षटकार ठोकले होते या पप्प्या पारदीनं. या मैदानावरती एक इतिहास आहे पप्प्या पारदीच्या नावावरती. या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. धावपलकाचा जर विचार केला 3 गलांच्या मोबदल्यात 22 धावा धावपलकावरती जोडले गेलेत. आपण पाहतोया एक चांगली स्पर्धा आपण पाहतोया. जे वाघोबा क्रिकेट संघ धामणी आयोजित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ चषक धामणी 2025 भव्य दिव्य पर्व पाहायला मिळत. आजच्या रात्रीतील आपण पाहतोय शेवटची लढत. एका बाजूला धामणी संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय घरघरचा पेवाडी संघ. नवीन फलंदाज आपण पाहतोय हेमंत मदेला पाहतो आपण.
हा देखील आपण पाहतोय पंचांकडे लावडा अपील पंचांचं पुढे आकाशात फलंदाज बाद आपण पाहतोय हेमंत मध्ये आपण पाहतोय बॅक टू डग आउट कमालीची गोलंदाजी पाहतो आपण पप्प्या पारदीला पाहतो आपण कमालीची गोलंदाजी अद्यापर्यंत 4 चेंडू अत्तळले आता चांगली गोलंदाजी राहिली शेवटचा चेंडू शिल्लक असेल आपण पाहतोया चांगली गोलंदाजी पाहतो आपण पप्प्या पारदीच्या माध्यमातून नवीन फलंदाज आपण पाहतोया गणेश मधीला पाहतो आपण चांगली स्पर्धा पाहतो आपण नाईट शृंखला पाहतो आपण धामणीच्या मैदानावरती हा देखील फटका सजवलाय आपण पाहतोय स्वतःच्या फॉलो होतो मध्ये हा देखील फलंदाज आपण पाहतोया फलंदाज आपण पाहू शकाल गणेश मधीला देखील परतावं लागलंय पहिल्या इनिंगचा खेळ समाप्तीनंतर स्कोरवरती धावा जोडले गेले तर 22 धावा आपण पाहू शकाल येणारे चेंडू असेल 18 चेंडू आणि 23 धावेची गरज असेल कंपल्सरी चेसिंग असेल या स्पर्धेचा नियम असेल आपण पाहतोय एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय याच्यानंतरचा आपण आवाज ऐकू स्वप्नील वली सरांचा आपण आवाज एक गोड आवाज आपण पाहतोय व्हॉइस ऑफ भेकरा गावचा एक चांगला गोड आवाज पाहतोय आपण ओव्हर टू स्वप्नील सर प्यारी गो महबूबा माझी दिलाचे प्रेमाचे दिलरुबा माझी जाने मन माशाल्लाह तुझी अदा खारघर चापेवाडी टीमला थोडेसे निराशा दाखवली आपण पाहतोय कारण बॅटिंग जशी हवी होती तशी बॅटिंग करता आली नाही कारण गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळाली अवघ्या आपण जर का पाहिले गेल्या फक्त 22 धावा बनवल्या आणि 23 धावांचं टार्गेट सेट केलं आपण पाहतोय चला दामनी संघ आपण देखील स्पीडअप करायचं बघा आणि सलामी जोडे मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्या 18 चेंडू आणि बनवायच्या तब्बल 23 धावा आपण पाहतोय माझ्या दिलाचे दरगान मनाच्या स्वर्गान राणी ठेवीन तुला करीन पुरे प्यारे ट्रस्ट वाली आणि गरज असेल अवघ्या 23 धावसंख्येची तर समोर खारघर फणसवाडी संघ या धावा डिफेन्स करून एक नवीन इतिहास रचेल आणि या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये जाण्याचं मात्र स्वप्न पूर्ण करेल गोलंदाजी ट्रॅकवरती विजय पारदे आपण पाहतोय विजय पारदीचा पहिला चेंडू सुंदर फटका यावेळेस मात्र पाहावं लागेल चेंडूला फेकून दिलंय आउट ऑफ द पार इट इज अ मॅक्झिमम 6 रन आणि 6 धाबीना मात्र इथून इरादे स्पष्ट केले जातात आणि 6 धाबीने सामना पूर्णपणे खुला होईल आपण पाहतोय
संघाचा आकडा ओपन झाले 6 या धावसंख्येनं आणि कुठे का होईना संघर्ष यावेळेस करावा लागेल आपण पाहतो चापेवाडी टीमला. इथून कमबॅक करावं लागेल विजय पारदीला आपण पाहतो गोलंदाज ट्रॅक वरती. पुन्हा एकदा मात्र सुंदर फटका ऑन साइडला आपण पाहतो लॉंगांचं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत एक सिंगल यावेळेस मात्र कंप्लीट होईल आणि सिंगलच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 7 या अंकावरती आपण पाहतोय. इथून मात्र जास्तीत जास्त डॉट चेंडू आणि एखादा विकेट जर का या षटकामध्ये आला तर पुन्हा एकदा चांगली वापसी पाहायला मिळेल. कारण आपण जर का पाहिलं गेलं 18 चेंडूमध्ये फक्त बनवायच्या 23 धावा सोपा आव्हान आहे मात्र त्यासाठी कठीण करेल का गोलंदाज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र बॅटची टॉप एज काय गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल पप्प्या पारदी समोर. कारण आव्हान सोपं होतं आणि त्यामध्ये विकेटचं पतन आणि पहिली सफलता गोलंदाज विजय पारदीच्या नावावरती. अतिशय सुंदर चेंडू फेकला होता. चेंडूमध्ये प्रचंड वेग होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क फारसा प्रॉपर जुळला नाहीये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये एलिमिनेशन कमी आहे. फर्स्ट स्लिप मध्ये जबरदस्त झेल टिपला गेला आणि पहिला ब्रेक थ्रो साजेदारी तोडण्याचं काम केलं गेलं आपण पाहतोय. कारण आव्हान सोपं आहे दामणी संघाने जर का हे आव्हान जर का थोडंसं लेझी घेतलं ना तर निश्चित स्वरूपात या आव्हानावरती कधी हवे ठरेल चापेवाडी संघ यात मात्र वेळ देखील लागणार नाही. कारण ज्या अनुषंगानं पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर मात्र चांगली वापसी आणि कुठे का होईना अद्यापर्यंत संघर्ष केला जाईल चापेवाडी टीमच्या माध्यमातून. कारण एवढ्या सहज हार मानणारा हा चापेवाडी संघ देखील नाही आहे. कारण विजयचा विचार केला गेला अद्यापर्यंत कमबॅक करण्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना पुन्हा एकदा ट्रॅकर मात्र प्रॉपर टायमिंग आपण पाहतोय. इथून मात्र पॉइंट लेग रिजन मध्ये चेंडूची सफर बॅकअप सुंदर राहिला गेला आणि तोपर्यंत 2 धावा यावेळेस मात्र कम्प्लीट फेकाफेकी मैदानाच्या आतमध्ये बॅकअप सुंदर आला आणि तोपर्यंत 2 धावीवरती मात्र समाधान मानलं जाईल आणि या 2 धाबीने संघाची टोटल धावसंख्या 9 या अंकावरती अवघ्या 23 धावा बनवायच्या आहेत आणि त्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज विजयवरती आक्रमण केले जात आहे. इथून मात्र एखादा डॉट चेंडू एखादा विकेट टेकिंग चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकी करावं लागेल. भन्नाट वेग आपण पाहतो. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज यावेळेस मात्र जेलची संधी आणि दुसरा धक्का लागेल बॅटिंग करत असताना दामणी टीमला. दोन करारी झटके लागले गेलेत. 9 धावा जरूर आहेत. इथून मात्र जर का शांत संयमी खेळ दाखवला असता तर सामन्याला मात्र कुठे का विना चांगली वापसी केली असती. मात्र तसं घडत नाही. प्रत्येक फलंदाज चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय कारण त्या अनुषंगाने विकेटचं पतन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आणि इथून आपण जर का पाहिलं गेला थोडंसं का विना मात्र संघर्ष करण्याचा प्रयत्न केला जातोय चापेवाडी टीमच्या माध्यमातून. जर का पहिल्या चेंडूवरती षटकार आला नसता तर अद्यापही सामना मात्र भरपूर रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळाला असता. मात्र हरकत नाही कमबॅक करण्यासाठी मात्र जाणलं जातं चापेवाडी टीमला आणि अद्यापर्यंत विजयनं ते करून दाखवलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनेश कणबिया अपकमिंग यंगस्टर आपण पाहतो टीमचा एक प्रमुख फलंदाज. अतिशय सुंदर फटका मात्र यावेळेस पुन्हा एकदा झेलची संधी आणि हा तिसरा धक्का या षटकामध्ये आणि इथून मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा मात्र पुनरागमन करत असताना आणि इथून आम्हाला पंच सांगत असताना की फलंदाज यावेळेस बाद होईल. त्या देवाचा लय्या भारी हे पोरी माझ्यासोबत फिरशिले जेव्हा बघतले लोक सारी रोज सांगत ही बाप्पाला माझी होऊ दे सांगत ही तिचा मीच असू दे नको गुची पराड नको लक्झरी कार फक्त तिच्याच मनात मीच असू दे देवा करशील ना माझं एवढं काम. डोल्याला शोधतही काला चष्मा लावते ही नऊवारी कर सांगू माझी तू बायको शोधशील चारू चौघात दिसशील भारी डोल्याला शोधतही काला चष्मा लावते ही नऊवारी कर सांगू माझी तू बायको शोधशील चारू चौघात दिसशील भारी. क्या बात आहे. अप्रतिम आपण पाहतोय सामन्याचा विचार केला गेला. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर त्या 5 चेंडूवरती आपण जर का पाहिलं गेला
3 सफलता प्राप्त केल्या आणि त्यामध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा लागल्या गेल्या 9 धावा. येणारे 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज असेल. हे षटक पार निर्णय करायला आपण पाहतोय मॅच साठी. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय भरत वाघला आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस मात्र सज्ज केलाय. इथून मात्र त्याला सामना थांबवायचा बघा. निश्चित स्वरूपात सामन्याला सुरुवात होईल आपण पाहतोय ज्या ठिकाणी पण पाहिले गेलं 12 चेंडू 14चं समीकरण. हे षटक फार निर्णायक राहील. समोर फलंदाज आपण पाहतोय नरेश जुगऱ्या. यावेळेस मात्र आपण पाहिले गेले डॉट चेंडू सांगता कमालीची गोलंदाजी. इथून मात्र जास्तीत जास्त डॉट चेंडू जर का फेकल्या तर सामन्यामध्ये मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजवलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न केला जातो आपण पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र आज सलगचा दुसरा डॉट चेंडू. क्या बात या अप्रतिम आपण पाहतोय. सामना मात्र अंतिम षटकामध्ये जाईल का हे देखील पाहावं लागेल. ज्या रीतीनं कालच्या रात्रीमध्ये आम्ही अंतिम सामना पाहिला होता 18 चेंडूमध्ये 17 धाबेची गरज असताना अंतिम 6 चेंडूमध्ये 11 धाबेची गरज असताना जो सामना परास्त झाला होता वाघेरा बी संघ आणि त्या ठिकाणी सुपर 6 मध्ये जाणारा पहिला संघ वाजेपूर 3D संघ आम्हाला पाहायला मिळाला होता. मात्र इथून पाहावं लागेल दुसरा सुपर 6 मध्ये जाणारा संघ कोणता असेल. यावेळेस मात्र अप ट्रॅकर कमालीचा फटका. यावेळेस मात्र गॅप भरपूर मोठी आहे. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. बिग हिट षटकार. थँक्यू. 9 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. आपण जर का पाहिलं गेलं थोडसा सामना मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आपल्याला जात असताना पाहायला मिळतोय. कारण आलेला हा षटकार भरपूर काही सांगून जाईल गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी आपण पाहतोय. इथून मात्र एखादा डॉट चेंडू एखादा विकेट टेकिंग चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला नरेश जुगरे सारखं वादळ मैदानाच्या आतमध्ये शांत केला तर सामना मात्र अंतिम षटकामध्ये रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही. कारण त्यासाठी प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रचंड वेगवान चेंडू. कॅच सोडली की मॅच येणारा वेळ आपल्याला सांगून जाईल. नरेश जुगरेचा झेल सोडला आपण पाहतोय आणि या झेलची किंमत यावेळेस मात्र चापेवाडी संघ मोजेल का आपल्याला वेळ येणारा आपल्याला भरपूर काय सांगून जाईल. आलेला हा डॉट चेंडू. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 8 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल. बॉल टू रन समीकरण. हे 2 चेंडू फार निर्णायक राहतील आपण पाहतो या मॅच मधील. आणि गोलंदाज आपण पाहिले गेला भरत वाघ. इथून मात्र फार चांगले कमबॅक करत असताना नरेश साठी पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान चेंडू. इथून पाहावं लागेल दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि इथून जोखीम पत्करवले जाते आणि इथून मात्र निर्णयाची अपेक्षा इथून मात्र बाकी असेल आपण पाहतोय. निर्णय येणे मात्र इथून बाकी राहील आपण पाहतोय. स्क्वेअर लेगचे पंच नाना खंडवे यांच्या माध्यमातून मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केले जाते. ऑन स्क्रीनवरती मात्र चेक केले जाईल आपण पाहतोय जेणेकरून कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही. या साई ब्रिजच्या माध्यमातून टेक्निकल रूम मध्ये आपण पाहतोय यावेळेस मात्र चेक केले जाईल आपण पाहतोय. डिसिजन भरपूर क्लोज आपण पाहतोय आणि इथून आपल्याला पाहायला मिळेल निश्चित स्वरूपात पहिल्या चेक करताय.
डिसिजन भरपूर क्लोज आपल्याला पाहायला मिळतंय. मेन पंच आपण पाहतोय. इथून मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपात. अप्रतिम स्टंपिंग पाहायला मिळाले आपण पाहतोय. ज्या ठिकाणी अक्षयनं हेमन मध्येच्या माध्यमातून फार चांगली स्टंपिंग आपल्याला पाहायला मिळाली. या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची रन मिळणार नाही या. आणि इथून मात्र रनआउटचा शिकार आणि मोक्याच्या वेळेला मात्र इथून मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागले आपण पाहतोय. डिसिजन भरपूर क्लोज आपण पाहिला आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद होईल आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात. आता समीकरण थोडंसं अवघड होत असताना अंतिम 7 चेंडू आणि अजूनही गरज असेल 8 धावसंख्येची गरज असेल. सामना रफ अँड टफ स्थितीमध्ये हा अंतिम चेंडू सामन्याचा निकाल आपल्याला सांगून जाईल. जर का हा चेंडू डॉट फेकला तर अंतिम 6 चेंडू 8 धावसंख्येची गरज राहील. या चेंडूवरती मोठ्या फटक्याची मोहर आली तर सामना एकतर्फी पाहायला मिळेल. समोर एक विस्फोटक फलंदाज अविनाश खंडविल आपण पाहतोय. सातत्यानं संकटमोचक खेळीसाठी जाणला जातो. मात्र इथून पाहावं लागेल संघाला संकटामधून सावरेल का. अतिशय सुंदर अप्परकटचा देखणा फटका कव्हर पॉइंट मधून चेंडूला खेळून काढलाय आणि तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील सहजरीतीने कंप्लीट. फेकी खराब आणि इथून पाहावं लागेल 3 धावा देखील सहजरीतीने कंप्लीट केल्या गेल्या. 34चा प्रयत्न. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि पळून 4 धावा काढल्यात. आणि या 4 धावा मात्र चाफेवाडी टीमला भरपूर काही सांगून जातील. आणि या 4 धावेने संघाची टोटल धावसंख्या 19 या आकड्यावरती. आता येणारे 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज असेल. थँक्यू सो मच. चला स्पीडअप करायचा बघा. चापेवाडी संघ सामना भरपूर महत्वाचा आपण पाहतोय. 6 चेंडू आणि आता गरज असेल 4 धावसंख्येची. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवरती 4 धावाच्या पळून काढल्यात. इथून मात्र सामन्याचा पूर्णपणे चित्र बदलले जाते आपण पाहतोय. जर का त्या चेंडूवरती 2 धावा जरी वाचल्या असत्या तरी देखील बॉल टू रन समीकरण पाहायला मिळालं असता. मात्र तसं घडलं नाही. आता अंतिम 6 चेंडू आणि आता गरज असेल अवघ्या 4 धावसंख्येची. समोर फलंदाज ऑनर स्ट्रायकरवरती नरेश जुगऱ्या ॲज अ ओपनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आला होता. संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून त्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. सामना जिंकून देईल का गोलंदाज आपल्या गोलंदाजी जोरावरती या 4 धावा वाचवून सुपर 6 मध्ये जाण्यासाठी मात्र प्रयत्न करेल हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज आपण पाहतोय अक्षय मध्या यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती या. चला स्पीडअप करायचं आपण पाहतोय. 6 चेंडू आणि कंपल्सरी 4 धावसंख्येची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अंतिम षटकातील हा पहिला चेंडू. अतिशय वेगवान चेंडूची सफर आणि पंच आम्हाला सांगतील इट इज अ डॉट चेंडू. म्हणजे सामना कुठे का होईना अंतिम क्षणापर्यंत जात असताना एक डॉट चेंडू पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक करून दिला आपण पाहतोय. आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अद्यापर्यंत आपण पाहू शकाल ज्या अनुषंगानं हा सामन्याचा विचार केला गेला 5 चेंडू आणि 4 धावसंख्येची अजूनही गरज असेल. म्हणजे अद्यापर्यंत काल या स्पर्धेची सुरुवात झाली आहे आणि कालचा सामना देखील अंतिम षटकापर्यंत आपण पाहिला होता आणि हा देखील सामना तसाच पाहतोय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंच आम्हाला सांगेल इट इज अ वाईट चेंडू आणि अतिरिक्त धावेने संघाची टोटल धावसंख्या 20 या अंकावरती. आता इथून 5 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज असेल. कुठे का होईना गोलंदाजावरती मात्र थोडस मात्र यावेळेस मात्र विश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. आणि त्यासाठी मात्र प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणं देखील तेवढंच गरजेचं राहील आपण पाहतोय. अक्षय मध्य या 5 चेंडूमध्ये या 3 धावा वाचवेल का हे देखील पाहावं लागेल. जर का वाचवल्या तर हा इतिहास या मैदानावरती रचला जाईल. अतिशय वेगवान चेंडू आपण पाहतोय थेट एष्ट्यांचा वेध आणि इथून मात्र बिग विकेट मैदानाच्या बाहेर. सामन्यामध्ये अजूनही मात्र जिवंत ठेवले जात आहे आणि सामना मात्र आपण पाहतोय यावेळेस 4 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज असेल.
थँक्यू सो मच. प्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आजच्या रात्रीतील हा अंतिम सामना. समीकरण येऊन ठेवलंय 4 चेंडू आणि कंपल्सरी 3 धावसंख्येची गरज असेल. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कैलास सांबरे ऑनर स्ट्राईक वरती आपण पाहतोय. इथून पाहावं लागेल कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं राहील. कारण गोलंदाज अक्षय मध्येच कौतुक करेन ज्या रीतीनं अद्यापर्यंत सामन्यामध्ये मात्र जिवंत ठेवले जात आहे. इथून मात्र एखादा डॉट चेंडू पुन्हा एकदा मॅच मध्ये मात्र सामना अंतिम चेंडूपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाईल. समोर आपण पाहतोय नवीन फलंदाज आणि हा भन्नाट वेगाने चेंडूची सफर. क्या बात आहे. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. सामना सोडायला तयार नाही खारघर चापेवाडी संघ. आणि इथून हा डॉट चेंडू पुन्हा एकदा बॉल टू रन समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची कंपल्सरी गरज असेल. सामना रोमांचक स्थितीमध्ये खारघर चापेवाडी टीमच्या पाठीराखे मात्र जे बसले होते ते जागेवरती उभे राहिले आहेत. कारण सामना देखील तेवढाच महत्वाचा. इथून समोर फलंदाज कैलास. दबाव आणि दबाव मैदानाच्या आतमध्ये. रनअप मध्ये थोडस अडथळा निर्माण झाला आपण पाहतो गोलंदाजावरती. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि 3 डब्बा धामणे टीमला बनवायचे आहेत तर समोर चापेवाडी टीमला त्या वाचवायच्या आहेत. मात्र पाहावं लागेल कोणता संघ विजय खिजून आणेल आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा वेगवान चेंडूची सफर आणि इथून मात्र पंच आम्हाला सांगतील की यावेळेस मात्र फलंदाज होईल बाद आणि सामना रोमांचक स्थितीमध्ये अद्यापही 2 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज असेल. तसंच सामना मैदानाच्या आतमध्ये पैसा वसूल सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आपण पाहतोय. 2 चेंडू आणि कंपल्सरी 3 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावरती प्रमोद खंडवी ऑनर स्ट्राईक वरती. गोलंदाज आपण पाहतोय अक्षय मध्या. अतिशय वेगवान चेंडूची सफर. चेंडू थेट शरीरावरती जाऊन आदळलाय आणि आता समीकरण येऊन टेपलाय. अंतिम 1 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावसंख्येची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. सामना रफ अँड टफ स्थितीमध्ये. इथून पाहावं लागेल या अंतिम 1 चेंडूवरती या 2 धावा बनल्या जातील का. धामणी संघ सुपर 6 मध्ये जाईल का की या 2 धावा वाचवल्या जातील चापेवाडी टीमच्या माध्यमातून आणि सुपर 6 मध्ये जाण्याचं स्वप्न कोणत्या संघाचं पूर्ण होईल. कोणता संघ आपण पाहतोय या ग्रामस्थ मंडळ धामणी चषकामध्ये सुपर 6 मध्ये जाणारा दुसरा संघ आजच्या रात्रीतील आपल्याला पाहायला मिळेल हे देखील पाहावं लागेल. कालच्या रात्रीमध्ये वाजापूर 3D टीमनं सुपर 6 मध्ये प्रवेश केलाय आणि इथून आज कोणता संघ सुपर 6 मध्ये जाईल यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. अंतिम 1 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावसंख्येची गरज असेल. दोन्ही पंच सल्ला मसलत करत असताना मैदानाच्या आतमध्ये. कारण दोन्ही पंचांना देखील माहिती आहे सामना भरपूर शिकेला जाऊन पोहोचलाय. अतिशय चांगला सामना. लाडक्या प्रेक्षक वर्गांना पुन्हा एकदा विनंती करेन जर का सामना आवडला असेल तर या सामन्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम सामना आपण पाहतोय. दोन्ही टीमसाठी पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मधून आणि या स्पर्धेच्या माध्यमातून विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज अक्षय मध्या आणि समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अविनाश खंडवे. सामना हिरो ठरण्याचा मात्र इथून संधी निर्माण झाली आहे. मात्र इथून पाहावं लागेल 6 मध्ये आपण जर का पाहिलं गेलं 4 धावा वाचवायच्या होत्या आणि आता समीकरण येऊन ठेवलंय. अंतिम 1 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावसंख्येची गरज असेल. अंतिम 1 चेंडू फेकण्यासाठी थोडीशी सल्ला मसलत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्याचं कारण जर का पाहिलं गेलं सामना देखील तेवढाच महत्वाचा. कारण दोन्ही संघ मात्र हार मानायला तयार नाही. ज्या अनुषंगानं फाईट दिली खारघर चापेवाडी टीमना मी कौतुक करेन खारघर चापेवाडी टीमचा. कारण समोर आपण पाहिलं गेलं जे वाघोबा धामणे संघ या मैदानाचा पुरेपूर अभ्यास असलेला संघ आणि त्या संघाविरुद्ध अवघ्या 18 चेंडू मध्ये आपण पाहिलं गेलं अद्यापर्यंत मात्र 23 धावेपर्यंत मात्र झुंज देत असताना कारण कुठे का होईना अंतिम 1 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावसंख्येची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. इथून पाहावं लागेल अटॅकिंग फिल्डिंग लावली जाईल का हे देखील पाहणं तेवढेच गरजेचं राहील. कारण इथून हा अंतिम 1 चेंडू आपल्याला भरपूर काय सांगून जाईल. आपण पाहतोय हा डॉट येईल
की 2 धावा की 1 सिंगल की षटकार चौकार की सामना कोणत्या बाजूला जाईल, कोणता संघ विजय जल्लोष साजरा करेल, कोणता संघ आपण पाहतो या स्पर्धेतून निरोप घेईल हे देखील पाहावं लागेल. अंतिम 1 चेंडू. पुन्हा एकदा दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. अतिशय वेगवान चेंडूची सफर इथून पाहावं लागेल. पंच आमच्याकडे वळायला गेलेत. इट इज अ वाईड चेंडू. स्कोर इज लेवल आणि इथून कंपल्सरी चेसिंग आणि अंतिम 1 चेंडू आणि कंपल्सरी 1 धावसंख्येची गरज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सामना रफ अँड टफ स्थितीमध्ये आपण पाहू शकाल. चला स्पीडअप घ्यायचा. सामना भरपूर महत्वाचा आहे बघा. मॅच ज्या रिदम मध्ये चालले मॅचचा रिदम तोडू नका. आपण पाहिले गेले अंतिम 1 चेंडू आणि कंपल्सरी 1 धावसंख्येची गरज असेल. आपण पाहिले गेले एका बाजूला जे वाघोबा धामणे आणि एका बाजूला खारघर चापेवाड्या. इथून मात्र दोन्ही संघ अंतिम 1 चेंडू आणि कंपल्सरी 1 धावसंख्येची गरज असेल. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या बाजूला केलेल्या एक चुका आपण पाहतोय आणि त्या चुकांवरती पाणी फिरण्यासाठी हा अंतिम चेंडू. जर का या चेंडूवरती 1 सिंगल आली तर निश्चित स्वरूपात जल्लोष केला जाईल तांबे टीमच्या माध्यमातून. डॉट आला तर जल्लोष केले चापेवाडी संघ. चला स्पीडअप घ्यायचंय बघा. चापेवाडी संघ अंतिम 1 चेंडू आणि कंपल्सरी आपण पाहतोय 1 धावसंख्येची गरज असेल. अप्रतिम सामना. या षटकामध्ये जर का 2 वाईट चेंडू फेकले नसत्या तर सामना आणखीन आपल्याला रोमांचक पाहायला मिळाला असता. मात्र हरकत नाहीये. सामना अंतिम चेंडूवरती 1 चेंडू आणि कंपल्सरी 1 धावसंख्येची गरज असेल. चला खारघर चापेवाडी संघ आपल्याला देखील विनंती असेल बघा थोडं कॉपरेट करा. सामना भरपूर महत्वाचा आपण पाहतोय. मात्र भरपूर वेळ देखील खर्च झाला या मॅच साठी आपण पाहतोय. अंतिम 1 चेंडू आणि कंपल्सरी 1 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये रोमांचक स्थितीमध्ये सामना आपण पाहतोय. अप्रतिम सामना. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि यावेळेस मात्र विजयी फटका आणि सामना जिंकलाय जय वाघोबा धामणी संघ. गोष्ट सुपर 6. कॉंग्रॅच्युलेशन धामणी संघ.